आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद पेटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील एसटी बस आणि कर्मचाऱ्याला कर्नाटकात काळं फासण्यात आलंय। आता शिवसैनिक त्यामुळे आक्रमक झालेले आहेत। कर्नाटकला जाणारी वाहतूक अडवून शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन केलं गेलंय। कर्नाटकमध्ये मराठी एसटी चालकाला केलेल्या मारहाणीनंतर कोल्हापुरातील कार्यकर्ते आक्रमक झाले। मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये एसटी अडवून निषेध व्यक्त करण्यात आला। काल रात्री कन्नड रक्षक वेदिके याच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट केलं। कर्नाटक हद्दीमधील पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग इथे एसटीला आणि एसटी कर्मचाऱ्याला कन्नड येतं का असं विचारलं आणि कन्नडी येत नाही म्हटल्यावर काळं फासलं। त्यामुळे घटनेच्या निषेधार्थ आता ठाकरे गटही आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, यापूर्वीही अशा स्वरूपाचे वाद पाहिले होते, मात्र अशा पद्धतीने एसटी कर्मचाऱ्याला काळं फासणं किंवा एसटीला टार्गेट करणं यावरनं अर्थातच ठाकरे गट सुद्धा आक्रमक झालाय। काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, खरं तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद म्हटलं की या सीमावादामधला सगळ्यात पहिल्यांदा ज्याचं एक घटना घडती ती म्हणजे एसटी चालकांबाबतची घटना घडती। अनेक वेळा एसटी चालकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या। काल रात्री सुद्धा अशीच घटना घडली। चित्रदुर्गला जाणारी महाराष्ट्रातून जाणारी एसटी जी होती त्या एसटी चालकाला कन्नड भाषा येत नाही म्हणून कन्नड रक्षक वेदिकांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली। एसटीला काळं देखील फासण्यात आलं आणि यामुळं एसटी चालक जे आहेत ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आज दिवसभर कोल्हापुरात सुद्धा कुठेतरी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शिवसेना ठाकरे गट जो आहे तो या बाबतीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मध्यवर्ती बस स्थानक परिसर जो आहे कोल्हापूरचा, त्या ठिकाणी कर्नाटकला जाणारी जी वाहनं आहेत, एसटी आहेत, त्या एसटी अडवून या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। कर्नाटकच्या एसटी चालकांना देखील अडवून याबाबतचा जाब देखील विचारला जातोय। वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतायत। खरं तर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेतरी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची घटना घडली का असा देखील एक संशय देखील व्यक्त केला जातोय। कन्नड बोलता येत नाही म्हणून काही लोकांना मारहाण करण्याच्या ह्या ज्या घटना आहेत त्या सध्या समोर येत आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या एसटी चालक जे आहेत ते या सगळ्या घटनेनं आक्रमक झालेले आहेत। एसटी चालकांनी सुरक्षेसंदर्भातचा एक मुद्दा सुद्धा सध्या उपस्थित केलेला आहे। दोन्ही राज्यातील ज्या अधिकारी प्रशासकीय अधिकारी असतील, एसटी चालक असतील, यांनी बसून हा प्रश्न सोडवावा असं देखील एक जे म्हणणं आहे ते मांडण्यात येते। खरं तर कर्नाटक सीमावाद यामुळं एसटी चालकांना याचा कुठेतरी त्रास होतो, यामुळे एसटी चालक देखील आक्रमक होत आहेत। मात्र एक सगळ्यात महत्वाची बाब जर पाहिली तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस हळूहळू चिघळत जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। आज दिवसभर शिवसेना ठाकरे गटानं मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर या कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आले। मात्र दिवसभर परिसरामध्ये संपूर्ण कोल्हापूरमध्ये तणावाचं देखील वातावरण असेल। कर्नाटकला जाणारे एसटी सध्या थांबवण्यात आलेले आहेत, त्यामुळं कर्नाटकची वाहतूक थांबवण्यात आली असली तरी ही संपूर्ण परिस्थिती पाहता महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद जो तो पुन्हा एकदा वाद उफाळण्याची सुद्धा शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। नक्कीच। तर कन्नड रक्षक वेदिकेच्या वतीनं अशा स्वरूपामध्ये यापूर्वी सुद्धा कुरापती करण्यात आलेले आहेत आणि जाणीवपूर्वक या कुरापती केल्या जात आहेत का अशा स्वरूपाचं शंका यावी असे प्रश्न उपस्थित करावेत। अशा घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत आणि सध्या आपण पाहतोय अशा स्वरूपाची ही घटना इथे घडलेली आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।